नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे एम-पी-एस-सी मार्फत जी ITIची प्रिन्सिपल आणि व्हाईस प्रिन्सिपलसाठी जी काही भरती प्रक्रियाची जी जाहिरात आलेली आहे. तर त्याच्यामध्ये कोण-कोण फॉर्म भरू शकतो याची तुम्हाला मी काय करणार की माहिती देणार आहे. त्यामुळं माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर काय करा, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. ज्याने काय होईल की सगळ्यांना याच्याबद्दल माहिती होईल. तर सगळ्यात पहिले तर मी काय करेल की ही जाहिरात ओपन करून दाखवेल. त्याच्यामध्ये सगळं मुद्दे सांगेल की काय-काय आहे त्याचे क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर बघा ही आहे प्रिन्सिपल गव्हर्नमेंटची ॲडव्हर्टाइजमेंट ही तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल किंवा ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला ही जाहिरात भेटून जाईल. ओके, ही जाहिरात आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले जर बघितलं तर याच्यामध्ये टोटल आहेत 123 पदांकरिता ही जाहिरात आहे. तर एस-सीचे 17 पदं आहेत, एस-टीचे 8 पदं आहेत, व्ही-जे-एचे 4 पदं आहेत, त्याच्यानंतर एन-टी-बीचे 3 पदं आहेत, एन-टी-सीचे 5 पदं आहेत, एन-टी-डीचे 3 पदं आहेत, एस-बी-सीचे 2 पदं आहेत, ई-डब्ल्यू-एसचे 12 पदं आहेत, ओ-बी-सीचे 22 पदं आहेत, टोटल आरक्षित पदं आहेत 76, त्याच्यानंतर ओपनसाठी आहेत 47 पदं, 123 पदं आहेत टोटल असणार आहे. त्याच्यानंतर जर बघितलं 5 असतील तर दिव्यांगासाठी आरक्षित पदं असणार आहेत. आजपासून फॉर्म सुरू झालेला आहे. फॉर्मसाठी मी काय करेल की तुम्हाला सांगेल की कसे-कसे फॉर्म भरायचे आहेत. त्याच्यानुसार फॉर्म भरले तर तुमचं ॲप्लिकेशन आहे ते रिजेक्ट होणार नाही. तर बघा तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय लागतं की कोणतीही इंजिनिअरिंगची डिग्री लागेल, सेकंड क्लासची लागेल. कोणतीही चालेल, नॉट नेसेसरी की एम-टेक पाहिजे. फक्त डिग्री असेल सफिशियंट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला कमीत कमी 7 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे कमीत कमी. त्याच्यामध्ये तुम्हाला टीचिंग असेल तरी चालेल, नॉन टीचिंग असेल तरी चालतं, म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असेल तरी चालेल किंवा कुठलाही एक्सपिरियन्स चाललेला आहे. गव्हर्नमेंट असेल तरी चालतं, सेमी गव्हर्नमेंट असेल तरी चालेल किंवा प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये असेल तरी चालेल किंवा कॉर्पोरेशनमध्ये जरी असेल. कुठेही तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तो चालणार आहे. आणि हा एक्सपिरियन्स कधी असेल बघा, की हा एक्सपिरियन्स जो आहे तो काय करणार की प्रस्तुत जाहिरातीत अनुसरत हे जो आहे तो काय करेल की लास्ट डेटपर्यंत तुमचा एक्सपिरियन्स तुमचा चालणार आहे. म्हणजे शेवटच्या तारखेपर्यंत तुमचा एक्सपिरियन्स तुमचा काउंट होणार आहे. तर तो कसा करायचा आहे, म्हणजे फॉर्म कसे भरायचे त्याची तुम्हाला सगळी मी माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहिला असेल किंवा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर काय करा, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत